हा, सुरू करा. 1954 मध्ये अमर नावाचा एक सिनेमा येऊन गेला आणि त्यात शकील बदायूं जे कलाकार आहेत त्यांनी एक चांगला संदेश दिलाय. त्यांनी असं म्हटलं की प्रत्येकाच्या कर्माचा न्याय निवाडा इन्साफ देवाच्या घरी होत असतो. आणि या गाण्यात नौशाद यांनी संगीत दिलंय. पुष्कळशा शकील बदायूंच्या गाण्यांना नौशाद यांचं संगीत असतं आणि त्यामुळे गाणी असतात त्यांची. तर हे गाणं, इंसाफ का मंदिर है ये भगवान का घर है. एक मिनिट अनिलजी, मी सगळ्यांचे माईक म्यूट करते आणि तुम्ही आपला माईक अनम्यूट करा मग. सर तुम्ही आणि अनिलजी माईक अनम्यूट करा. केलेलंच आहे. अनिलजी तुम्ही माईक अनम्यूट करा. आवाज येतोय का? हो, आला आला. अनिलजी सुरू सुरू करा. करतो मी. हो, करा. पहिल्यांदा क्षमा मागतो की हे गाणं खूप सुंदर आहे, तर मी याचं एकही कडवं गाण्याची इच्छा नाहीये माझी. का बरं? प्रत्येक कडव्यामध्ये खूप सुंदर भाव आहेत, कृपया करून सांभाळून घ्या. सुरू करा. हॅलो. इंसाफ का मंदिर है ये भगवान का घर है. इंसाफ का मंदिर है ये भगवान का घर है. कहना है जो कह दे तुझे किस बात का डर है. कहना है जो कह दे इसे किस बात का डर है खोट तेरे मन में जो भगवान से है दूर. है खोट तेरे मन में जो भगवान से है दूर. है पाँव तेरे फिर भी तू आने से है मजबूर. आने से है मजबूर. हिम्मत है तो आजा, ये भलाई की डगर है. इंसाफ का मंदिर है ये भगवान का घर है. दुख दे के जो दुनिया से न इंसाफ करेगा, भगवान भी उसको न कभी माफ करेगा. ये सोच ले हर बात की दाता को खबर है. इंसाफ का मंदिर है ये भगवान का घर है. पास तेरे जिसकी अमानत उसे दे दे. निर्धन भी है इंसान, मोहब्बत उसे दे दे. मोहब्बत उसे दे दे. इस दर पे सभी एक है, बंदे ये वो दर है. इंसाफ का मंदिर है ये भगवान का घर है. मायूस ना हो हार के तकदीर की बाजी. प्यारा है वो काम जिसमें हो भगवान भी राजी. दुख दर्द मिले जिसमें वही प्यार अमर है. वही प्यार अमर है. इंसाफ का मंदिर है ये भगवान का घर है. धन्यवाद. जोग सर तुमचा माईक अनम्यूट करा.
खूप छान संदेश असलेले हे गीत अनिलजी तुम्ही तुमच्या बुलंद आवाजात छान गायलं. आम्हाला सगळ्यांना आवडलं. थँक्यू. लता मंगेशकर यांनी गायलेल्या या गीताचे बोल राजेंद्र कृष्ण आणि संगीत रवी यांनी दिले आहे. हे गीत बायकोच्या नवऱ्याप्रती समर्पित भावनांना व्यक्त करतो. 1965 साली प्रदर्शित खानदान या मूवीतील गीत तुम्ही मेरे मंदिर, तुम्ही मेरी पूजा, तुम्ही देवता हो, तुम्ही देवता हो, फिल्म फेअर अवॉर्ड प्राप्त हे गीत आणि बिनाका गीतमालाच्या वार्षिक सूचीत 5व्या नंबरवर होते. हे गीत प्रस्तुत करत आहे कलावती राऊत विरार उनवा. कलावती ताई माईक. नमस्कार. हा बोला. तुम्ही मेरे मंदिर, तुम्ही मेरी पूजा, तुम्ही देवता हो, तुम्ही देवता हो. तुम्ही मेरे मंदिर, तुम्ही मेरी पूजा, तुम्ही देवता हो, तुम्ही देवता हो. कोई मेरी आँखों से देखे तो समझे कि तुम मेरे क्या हो, कि तुम मेरे क्या हो. तुम्ही मेरे मंदिर, तुम्ही मेरी पूजा, तुम्ही देवता हो, तुम्ही देवता हो. जिधर देखती हूँ उधर तुम ही तुम हो, न जाने मगर किन ख्यालों में गुम हो. जिधर देखती हूँ उधर तुम ही तुम हो, न जाने मगर किन ख्यालों में गुम हो. मुझे देख कर तुम जरा मुस्कुरा दो, नहीं तो मैं समझूंगी मुझसे खपा हो. तुम्ही मेरे मंदिर, तुम्ही मेरी पूजा, तुम्ही देवता हो, तुम्ही देवता हो. तुम्ही मेरे माथे की बिंदिया के झिलमिल, तुम्ही मेरे हाथों के गजरों की मंजिल. तुम्ही मेरे माथे की बिंदिया के झिलमिल, तुम्ही मेरे हाथों के गजरों की मंजिल. मैं हूँ एक छोटी सी माटी की गुड़िया, तुम्ही प्राण मेरे, तुम्ही आत्मा हो. तुम्ही मेरे मंदिर, तुम्ही मेरी पूजा, तुम्ही देवता हो, तुम्ही देवता हो. बहुत रात बीती चलो मैं सुना दूं, पवन छेड़े सरगम मैं लोरी सुना दूं. बहुत रात बीती चलो मैं सुना दूं, पवन छेड़ सरगम
मैं लोरी सुना दूं। तुम्हें देख कर ख्याल आ रहा है कि जैसे फरिश्ता कोई सो रहा हो। तुम्ही मेरे मंदिर, तुम्ही मेरी पूजा, तुम्ही देवता हो, तुम्ही देवता हो। धन्यवाद. वा छान वा, झालं. छान झालं. सुरेख गायलं थँक्यू. कलावतीजी. धन्यवाद. हे धन्यवाद. खानदान मधलं नूतन आणि सुनील दत्तची भूमिका असलेलं सुंदर. ते गाणं आहे. फार सुरेख गायलत आणि मधलं हमिंग सुद्धा छान गायल. ओके, थँक्यू. धन्यवाद. आता नेक्स्ट कोण आहे? नेक्स्ट आहे 10वा नंबर लता लोणकरचा होता, ती अनुपस्थित आहे. त्याच्यामुळे मी हो. 11व्या नंबर राजीव पाराशरेंचे गाणे घेते. हा, चालेल. तर तुम्ही द्या ना निवेदन. तुम्ही चला द्या, मग मी नंतर चला यांचं देतो. मी देते. महान गझल गायक जगजीत सिंग द्वारा गायलेले आणि संगीतबद्ध गझल होठों से छू लो तुम, मेरा गीत अमर कर दो. 1981 साली प्रदर्शित मूवी प्रेम गीत मधला आहे. गीतकार इंदिवर यांनी लिहिलेली गझल निस्वार्थ प्रेम आणि भावनांनी ओतप्रोत आहे. गझल प्रस्तुत करत आहे राजीव पाराशरे, धुळेचे. राजीवजी, सुरू करा. मेरा गीत अमर कर दो, होठों से छू तुम, मेरा गीत अमर कर दो, बन जाओ गीत मेरे, मेरी प्रीत अमर कर दो, होठों से छू लो तुम, मेरा गीत अमर कर दो. ना उम्र की हो, काय झालं राजीवजी? राजीवजी, राजीवजी माईक अनम्यूट करा. ना उम्र किसी का हो, ना जन्म का हो बंधन, जब प्यार करे कोई तो देखे केवल मन, नई रीत चला कर तुम, ये रीत अमर कर दो, नई रीत चला कर तुम, ये रीत अमर कर दो. आकाश का सूनापन मेरे तन्हा मन में, आकाश का सूनापन मेरे तन्हा मन में, पायल छनकाती तुम, आ जाओ जीवन में, सांसें देकर अपनी, संगीत अमर कर दो, संगीत अमर कर दो, मेरा गीत अमर कर दो. जग ने छीना मुझसे मुझे जो भी लगा प्यारा,
जग ने छीना मुझसे मुझे जो भी लगा प्यारा, सब जीता किए मुझसे मैं हरदम ही हारा, तुम हार के दिल अपना मेरी जीत अमर कर दो, तुम हार के दिल अपना मेरी जीत अमर कर दो, होठों से छू लो तुम मेरा गीत अमर कर दो। नमस्कार. नमस्ते राजीवजी. ही गझल जगजित सिंगचे फार उत्तम गायलात तुम्ही आणि इतकं समरसून गायलात की त्यातले भाव आमच्यापर्यंत पोहोचले आणि साभिनय गायलात नमस्कार. ते छान झालं. नमस्कार. Thank you. 1962 साली प्रदर्शित मूवी प्रोफेसरचे गाजलेले रोमॅन्टिक युगलगीत आवाज दे के हमें तुम बुलाओ मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांनी गायले आहे. शंकर जयकिशन यांनी संगीतबद्ध केले आणि हसरत जयपुरीद्वारे रचित आहे. नायक शम्मी कपूर आणि नायिका कल्पनावर फिल्मांकित हे गाणे पहिले सोलो गीत होते, पण शम्मी कपूर यांच्या आग्रहाखातर मोहम्मद रफी सोबत एक युगलगीत बनवून प्रदर्शित केले आहे. ऐकूया वैशाली डफळापूरकर सांगलीच्या. वैशाली ताई, माईक आणि व्हिडिओ दोन्ही अनम्यूट करा. वैशाली ताई, माईक पण अनम्यूट करा. वैशाली ताई, अरे राम. करू का? हो, आला. नाही माईक बंद आहे. माईक नाही येत आहे. नाही आला अजून. माईक सुरू करा. नाही आला. व्हिडिओ पण बंद झाला आता. नाही येत आहे. बरं, तुम्ही नंतर घ्या. सेट होऊन जा, मग घ्या नंतर. चला सर, 14व्या नंबरचं हे करा निवेदन. वैशाल डफलापूरकर व्हिडिओही नाही आणि आळूही नाही. जोगसरी गायब झाले. सोबत गायब. जोग सर, काय झालं? माझा आवाज येतोय का? हॅलो, येतोय. हो येतोय. येतोय ना. मग मी आता पुढचं निवेदन घेते. वैशालीताई अजून सेट नाही झाल्या. सर, माईक अनम्यूट करून निवेदन करा ना. हां, 14 नंबर. 14 नंबरचं गीत आहे भक्त सूरदास या सिनेमातले. यातील सूरदास यांचे गाजलेले भजन निस दिन बरसत नैन हमार हे सुंदर भजन गात आहेत पुणे येथील अर्चना पंडितजी. सुरू करा अर्चना. बरसत नैन हमारे
निस दिन बरसत नैन हमारे, नैन हमारे, सदा रहत पावस ऋतु हम पर, जब से श्याम सिधारे। निस दिन बरसत नैन हमारे, नैन हमारे, निस दिन बरसत नैन हमारे, नैन हमारे, अंजन तीरन रहे अखियन में, कर कपोर भय कारे कारे, कंचुकी पट सुखत नहीं कबहू, उर बिच बहत पनारे। निस दिन बरसत नैन हमारे, नैन हमारे, निस दिन बरसत नैन हमारे, नैन हमारे, आंसू सलील भय पग थाके, बहे जात सित तारे। सूरदास अब डूबत है ब्रज, सूरदास अब डूबत है ब्रज, काहे न लेत उबारे। निस दिन बरसत नैन हमारे, नैन हमारे, सदा रहत पावस ऋतु हम पर, जब से शाम सिधारे। निस दिन बरसत नैन हमारे, नैन हमारे, निस दिन बरसत नैन हमारे, नैन हमारे। वा वा, खूप छान. तर अभिप्राय द्या. हे अर्चनाजी, निसदिन बरसत नयन हमारे ह्या गाण्यामध्ये तुम्ही अत्यंत समरसून हे गाणं गायलं आणि प्रत्येक शब्द यात सूरदासजींचा फार महत्त्वाचा आहे आणि हे गाणं आम्हाला सगळ्यांना आवडलेलं आहे. छान, सुरेख. वैशालीताई, तुमचं माईक अनम्यूट आहे. मी गाण्याचं निवेदन दिलंय, तुम्ही गाणं सुरू करा. आवाज दे की हमें तुम बुलाओ. वैशालीताई, माईक पुन्हा म्यूट करून टाकला तुम्ही. वैशालीताई, शिल्पा गाडगे आल्या नाहीये, अंजली केसकर पण नाहीये. सुषमा पुरकर ताई, तयार राहा. 1975 साली प्रदर्शन. वैशालीताई, आता तुम्ही बरं घ्या, तुम्ही घ्या. म्हणू का? हा, म्हणते. घ्या. आवाज दे के हमें तुम बुलाओ, मोहब्बत में इतना न हमको सताओ, आवाज दे के हमें तुम बुलाओ, मोहब्बत में इतना न हमको सताओ, अभी तो मेरी जिंदगी है परेशान, अभी तो मेरी जिंदगी परेशान, कहीं ना हो ये भी परेशान,
दिए की तरह से न हमको जलाओ, मोहब्बत में इतना न हमको सताओ, आवाज दे के हमें तुम बुलाओ, मोहब्बत में इतना न हमको सताओ। मैं सांसों की हर तार में छुप रहा हूँ, मैं सांसों की हर तार में छुप रहा हूँ, मैं धड़कन के हर राग में बस रहा हूँ, जरा दिल की जानिब निगाहें झुका दो, मोहब्बत में इतना न हमको सताओ, आवाज दे के हमें तुम बुलाओ, मोहब्बत में इतना न हमको सताओ। न होंगे अगर हम तो रोते रहोगे, न होंगे अगर हम तो रोते रहोगे, सदा दिल का दामन भिगोते रहोगे, जो तुम पर मिटा हो उसे ना मिटाओ, मोहब्बत में इतना न हमको सताओ, आवाज दे के हमें तुम बुलाओ, मोहब्बत में इतना न हमको सताओ, आवाज दे के हमें तुम बुलाओ, मोहब्बत में इतना न हमको सताओ। धन्यवाद। वा वा वा, छान छान वैशालीजी, फार छान गायलं. प्रोफेसरमधलं हे गाण्याचं वैशिष्ट्य असं की नायक नायिका दोघंही व्याकुळ स्वरात एकमेकांना सांगतायत की मला तू बोलव किंवा मी येते. म्हणजे त्यांच्यातला अटॅचमेंट बघा किती छान आहे दाखवलेली, आणि हे खरंच गाणं फार छान आहे. छान गायलं. सुषमा पुरकरजी माईक अनम्यूट करून तयार राहा. सुषमा आहे का? दिसत नाही. हो आहे मी. आवाज आला का? एक मिनिट. 1975 साली प्रदर्शित मूवी रफ्तारचे एक प्रसिद्ध दार्शनिक युगलगीत, संसार है एक नदिया, सुख दुःख दो किनारे हैं, हे गाणं मदनपुरी आणि मौसमी चटर्जीवर फिल्मांकित आहे. या गाण्याचे गायक मुकेश आणि आशा भोसले, गीतकार अभिलाष आणि संगीतकार सोनी कोमी आहेत. गाण्याचे बोल जीवनातील सुखदुःख आणि शाश्वत प्रवाह दर्शवितात. सादर करताय सुषमा पुरकर, पुण्याच्या. उज्जैन करा करा, उज्जैन उज्जैन सुरू करा. जैनच्या. संसार है एक नदिया, दुख सुख दो किनारे हैं, ना जाने कहाँ जाए हम बहते धारे हैं, संसार एक नदिया, दुख सुख दो किनारे हैं, ना जाने कहाँ जाए हम बहते धारे हैं, संसार है एक नदिया, चलते हुए जीवन की रफ्तार में एक लय है, चलते हुए जीवन की रफ्तार में एक लय है, एक राग में एक सुर में
संसार की हर शय है, संसार की हर शय है, एक तार पे गर्दिश में ये चांद सितारे हैं, ना जाने कहाँ जाए हम बहते धारे हैं। संसार है एक नदिया, धरती पे अंबर की आंखों से बरसती है, धरती पे अंबर की आंखों से बरसती है, एक रोज यही बूंदे फिर बादल बनती है, फिर बादल बनती है। इस बनने बिगड़ने के दस्तूर में सारे हैं, ना जाने कहाँ जाए हम बहते धारे हैं। संसार है एक नदिया, कोई भी किसी के लिए अपना न पराया है, कोई भी किसी के लिए अपना न पराया है, रिश्तों के उजाले में हर आदमी साया है, हर आदमी साया है। कुदरत के भी देखो तो ये खेल निराले हैं, ना जाने कहाँ जाए हम बहते धारे हैं। संसार है एक नदिया, सुख दुख दो किनारे हैं, ना जाने कहाँ जाए हम बहते धारे हैं, हम बहते धारे हैं। खूप खूप छान झालं गाणं. जग ही एक नदी आहे असं सांगून सुरू करून जगाच्या जगराहाटीबद्दल किंवा जीवनातील अनिश्चिततेबद्दल फार छान याच्यात सांगितलं गेलं आहे आणि हे गाणं फार आवडलं मला. हे फार गाजलेलं गाणं आहे, फारसं लोकांना माहीत नाही आहे, पण हे गाणं खूप छान आहे. याचे लिरिक्स चांगलं आहे आणि छान गायला तुम्ही सुषमाजी. सुरेख. ही लिंक Thank you, संपते आहे, मी आता बंद करते आणि दुसरी लिंक देते. ओके.